नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. सध्या वर्षवासाचा काळ सुरू आहे. वर्षवास सुरू झालेला आहे. पण वर्षवास म्हणजे नेमकं काय? फक्त विहारांमध्ये जाऊन मेणबत्त्या लावणं आहे का, की फक्त उपोषण करणं आहे? 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी वर्षवासाची सुरुवात केली. ती माणसाला स्वतःच्या मनामध्ये शोध घेण्यासाठी, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी. तथागत भगवान गौतम बुद्धांचा वर्षवास आपल्याला शिकवतो शांतता, संयम, शील आणि आपल्यामध्ये करुणा उत्पन्न करतो. मित्रांनो, बुद्ध विचार हा विहारामध्ये कोंडून पडलेला होता. त्याला संविधानामध्ये तसेच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आणण्याचं क्रांतिकार्य केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जो आपल्याला धम्म दिला तो केवळ मोक्ष मिळवण्यासाठी नव्हताच, तर तो होता या समाजामध्ये माणसासोबत माणसाने माणसाशी कसं वागावं, त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगत कसं व्हावं यासाठी, त्यासोबतच गुलामगिरी झुगारून देण्यासाठी. या 3 महिन्यामध्ये आपल्याला बुद्धांची शिकवण अंगीकारायची आहे. त्यासोबतच बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देखील आपल्याला आचरणात आणायचा आहे. व्यसन सोडा, अंधश्रद्धा सोडा, त्यासोबतच पोकळ रूढी परंपरा देखील सोडा. विहारांना फक्त धार्मिक स्थळ न ठेवता त्यासोबतच तिथे ज्ञानाची ज्योत पेटवा. आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनवा. जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांची करुणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आपल्या सोबत असेल तरच आपला आंबेडकरी समाज हा पुढे जाईल. सर्वांना सुरू झालेल्या वर्षवासाच्या मंगलमय शुभेच्छा. नमो बुद्धाय, जय भीम.